आज मी तुम्हाला छोटी शिमला मिरचीची चटपटी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे लोखंडाचा तवा ठेवलेला आहे गरम करायला। एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि हे गरम होऊन देऊया। आता त्यात टाकायचे आपल्याला छोट्या आकाराच्या बघा हे शिमला मिरची आहेत। ह्याला काय करणार आहे, फास्ट गॅस आहे आणि 1-2 मिनिटं मी असं परतून घेणार आहे। आणि या मिरच्यांना काय केलेलं आहे माहिती आहे का, एका मिरचीचं 4 भाग केलेले आहे। त्यातलं आतलं पूर्णपणे जेवढं निघेल तेवढं सगळं बी काढून घेतलेलं आहे। मीठ टाकायचे चवीप्रमाणे आणि मिक्स करून घ्यायचं। गॅस केलेला आहे बघा एकदम बारीक आणि ह्याच्यावर एकदम पॅक झाकण ठेवायचं 5 ते 7 मिनिट झाकून ठेवलं तर बघा आपण झाकण काढूया। ते वाफेवर बघा मस्त असं भाजलं जातं। थोडंसं जेव्हा पाण्याचा शितुडा मारूया आपण, एकदम थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही काही। आणि आता हलवून घेऊया। पाणी बघा टाकल्या सगळं आटून जातं, असं हलवून घ्यायचं। आणि ह्याच्यामध्ये काय टाकायचं माहिती आहे का आपल्याला, चाट मसाला आणि ह्याच्यावर टाकणारे थोडीशी मिरची पावडर। आता हे काय आपलं लगेच हलवून घ्यायचं, तेवढ्यासाठी मी तुम्हाला सांगितलं थोडं पाणी टाकायचं। ह्याच्यावर परत आपल्याला 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे, म्हणजे चांगलं वाफलेलं आहे। बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं फक्त झाकण ठेवलं होतं। मस्त बघा झालेली आहे आणि मस्त अशी शिजलेली पण आहे। अशा पद्धतीत करायचं।